बघूया, मला पण रोड काय माहिती नाही आहे. गावकरी बोललेत बहुतेक अर्धा ते 1 तास जाईल. आणि आम्ही विचारलं जे लोकल आहेत ते बोलले की इथून जायला 15-20 मिनटं आणि तिथून वरती जायला 2.5 तास. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. दिसत असेल आपलं सुंदर घर मागे. आणि आता चाललो आहे आपण मित्रांसोबत नागेश्वरीला. याला पाऊस पण आला. गावी राहून पण अजून कधी योग नव्हता आला नागेश्वरीला जायचा. तर आज मौका भी है, दस्तूर भी है आणि मित्र भी है. तर बोलो जाऊनच येऊया. हा बघा, हा आहे प्रथमेश मांडवकर. काकी नाही, जरा जा फिरून येतो. हो, बरेत बरेत. हे बघा, अशी काहीशी वाट आहे. आता पूर्ण वाडी खाली दिसते. गणपतीत पूर्ण गजबजून उठेल सगळं. बघूया, मला पण रोड काय माहिती नाही आहे. गावकरी बोललेत बहुतेक अर्धा ते 1 तास जाईल इथून. बघूया, रोडवर शूट करूच. आणि नागेश्वरीचा एक्सपिरियन्स कसा असेल मी पण नक्कीच शेअर करेल. हे बघा, हे असं काहीचं. काका हाय करा. चला येऊ का? जाऊन येतो. ते बघा, 2 सवंगडी दिसतात तिकडे समोर उभे बिचारे. ये आरामात ये. हे अशी काहीशी तुम्हाला थोडक्यात वाडी दाखवतो आमची. हे बघा, हे जे आता खाली दिसत आहे ना, हे 2 महिन्यात किती वाढले सांगता येईल. तर आपले हे दोघं येऊन इथे वाट बघतायत. चेहरे बघा यांचे किती कोमेजलेत. आणि ही बघा आपली सुंदरी कशी उभी आहे बिचारी. आणि ही दुसरी सुंदरी नयनरम्मी. हा बघा, हे दुकान आहे आपल्या वाडीतलं. आता तरी बंद इथे. हा सकाळचा परिसर आहे. हा कच्चा रोड बाहेर जायला. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आपला ट्रॅकिंगचा जो आजचा दिवस आहे तो झालेला आहे सुरू. आणि इथं आपल्या बाईक पार्किंग होते त्या ठिकाणी आपण आता निघालो आहोत. आणि जरा रोड जरा आहे ॲडव्हेंचरवाला, पण आपली बाईक NS टफवाली. आणि पुढे आहे ती ॲक्टिवा 5G. तिचा नादच नाही. आणि तिचा जो चालक आहे त्याचा नाद तर सोडूनच बोला. त्याचा नाद म्हणजे बेकार. तो पोरगाच आहे बेकार. थांबा तुम्हाला दाखवतो. त्या पुढे चल थोडा. मित्राचा चेहरा दाखव, चेहरा. हा बघा, तो आमचा ॲक्टिवा 5Gचा मित्र. त्याची ड्रायव्हिंग सक्सेस हार्ड. चला, अशा प्रकारे चाय पाणी झालं आपल्या इथे आपण चहा प्यालो आहे. आणि आता निघतो आपल्या आणि आम्ही विचारलं जे लोकल आहेत ते बोलले की इथून जायला 15-20 मिनटं आणि तिथून वरती जायला 2.5 तास. अच्छा, म्हणजे हा ट्रॅकिंग जरा जाऊन येऊन 5 तास आणि तिथं जर इंच फाटली आहे. जाऊन येऊन 5 तास आणि तिथे फिरण्यासाठी अजून 1 तास, म्हणजे 6 तास. म्हणजे आपण रात्री येऊ घरी असं वाटतं डायरेक्ट. आता 6 वाजता रात्री कशाला वेळ आहे. आणि हा मला बोललेला 1 तास. 2.5 तास आपण 1 तासात करू. म्हणजे मला वाटतं 2.5 तास जायला बोलले जाऊन. आम्ही नक्की विश्वास कोणाला ठेवायचा. किती लागतं? अच्छा, म्हणजे जाऊन गेल्यानंतर समजेल की अंतर किती आहे काय आहे. फायनली नागेश्वरीला. तुम्हाला दिसत असेल मागे जो इथून वरती रोड जातोय ना, तो नागेश्वरीला जाणार आहे. मागे दिसत असेल. हा बघा, हा आहे पहिला पूल जो की
आणि तिथे दुसरा पूल, तर दुसऱ्या पुलावरच आपण गाडी पार्क केली आहे. ॲक्च्युली तिथे लिहिलं आहे की पार्किंग साईड त्या साईडला आहे, पण आता ती बंद केली आहे. आणि मला पण जरा रिस्की वाटतं त्या साईडला, गाडी स्लिप बिप होत आहे. तर हे बघा, हा कच्चा रोड आहे आतमध्ये यायला या साईडला, इथे पोराच्या इथे. आता बाकी जो काय पक्का रोड आहे तो तिथे थोडा मागे संपतो. आणि हे बघा, गाडी समोर तिथे लावणार होतो, पण जरा रिस्की वाटते. बोलो माती बिती आली काय, दगड बिगड आला तर गाडीवर येईल. आणि पुलावरच गाडी पार्क केली आहे. आणि हे बघा, पुलाच्या इथून लेफ्ट साईडलाच रोड गेला आहे. इथे कुठे गेलंस, स्वयंभू नागेश्वर मंदिर सरवणे, इकडे जाण्याचा मार्ग. अशा काहीतरी पायऱ्याने सुरुवात होते. तर पायऱ्यांच्या बाजूलाच एक ओढा आहे छोटा, दाखवतो. किती मस्त आहे. हातपाय धुवायचे तर तिकडून दुसरीकडून पण वाट आहे, पण जास्त रिस्क नका घेऊ. असं वाटतं वेगळीकडे चालू आहे. हा रे, काय व्ह्यू आहे बघा, बेकारच. पावसाने लय मेहरबानी केली आहे. हे बघा, आयत्या काठ्या भेटल्या मला, आयत्या काठ्या. अरे बरंच झालं. वरती डोंगर दिसतोय का, तो काय दिसत आहे, एक मिनटं. तो मध्ये जो दिसतोय ना, मला वाटत नाही की तो डोंगर आहे, पण बघूया. तर अर्धा तास झाला आपल्याला येऊन, आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला इथे दिसतंय की हे बघा, ह्या रेलिंग लागली इथे पहिले. आणि रेलिंगच्या जस्ट बाजूला इथे महाशिवरात्रीला उत्सव होतो त्याचा बॅनर लावला आहे. आणि हे असं काहीसं आपला उन्हाळ्यात डोंगर दिसतो. आता तर काय तो धुक्यांमध्ये पूर्ण हरवून गेला आहे. आणि मला वाटतं ही रेलिंग काय नाही वाटत मला. एक प्रश्न पडला आहे की नक्की कुठं जायचं आहे. तो डोंगर दिसतो तिथे की तिथे, तर बघूया. अजून तरी मी कन्फ्यूज आहे कुठे जायचं. फक्त रस्ता जो दिसतोय तसं जाणार आहे, कुठे जायचं ते कन्फ्यूज नाही. तर तिथे तिकडे तर तिकडे जाऊया, काहीच वांधा नाही. चला तर निघूया सामान घेऊन. हे बघा, आणि या ठिकाणी बघा रेलिंग इथे संपली आहे. तर इथून पुढे जाल तेव्हा एकदम आरामात. पुढे रस्ता नाही आहे, पुढे रस्ता आहे, रेलिंग संपली बोललो. यार इथं मच्छर आहे ना, वेगळीच आहे, लय जोरात चावते याच्या गावात मच्छरच्या. मला तर वाटतं मित्रांना बोललो मी, जो व्हिडिओमध्ये पहिला डोंगर दाखवला ना, मला तर वाटतं तो वाटला. पण रस्ता त्या साईडला का चाललाय, त्या डोंगराच्या साईडला का चाललाय, तर बघूया आता कोणता नक्की. फटाफट नाही तो फटाफट, आता जास्त टाइमपास नाही करत. हे बघा, अच्छा व्ह्यू बघण्याच्या नादात ना खूप टाइमपास केला. काय करणार, व्ह्यू आहेच तसा. तर ना फायनली माझं कन्फ्युजन संपलं आहे आता. तर आता इथून दाखवतो मला, जो वरती दिसतो ना तो डोक, तिथेच आपल्याला जायचं आहे. कारण की तिथे मला थोडंफार काहीतरी दिसलं आहे, दिसत असेल तुम्हाला पण व्हिडिओमध्ये, असं बारीक असं काहीतरी आहे. आणि मला काय वाटत होतं की तो जो तिकडे दिसतोय ना, एक मिनटं, तो डोंगर दिसतोय तो पण एकदम नागासारखा फानासारखा वाटतोय. तर ह्याला म्हणतात की खोटा नागेश्वर असं नाव आहे ह्या डोंगराला. तर नशीब, आता मित्राला चक्कर येऊन बोलला असता चल मी जातो इथूनच. आणि आता खूप जोराचा पाऊस येतोय, कारण की आपण पोचलोय मंदिराच्या खूप नजदीक, म्हणजे जवळ. हा बघा आला 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 बारा संगी पावसाच्या धारा. हे गाणं एकदम परफेक्ट सूट होतंय. तिकडे समोर बघा ऊन दिसतंय, आणि इकडे फुल काळोख. बोल ना काय आलं इच्छा गावात. अरे काय व्ह्यू आहे रे खतरनाक. एकदा हिरवं मध्ये ऑरेंज. वा 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 वाव, हा केवढा मोठा धबधबा आहे.
तर फायनली ते साखर दंडाची इथं पोचलो आहे.